सलमानचा मराठी बाणा आपण अनेकदा पाहिलाय. त्याची मराठी चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवण्याची इच्छा असो किंवा मराठी चित्रपटांच्या स्क्रीनिंगला खास उपस्थिती लावणं असो, सलमानचं मराठी कनेक्शन दिवसेंदिवस अधिकच लय भारी होत चाललंय. येस, आणि आता त्याचा मराठीत होणारा डेब्यू हा असाच एक जिव्हाळ्याचा विषय असणार आहे. लय भारी मध्ये तो रितेश सोबत काही आयटम सॉन्ग वगैरे करणार नाहीये, तर त्याने दिलाय 3 मिनिटाचा प्रॉपर सीन, ज्यात त्यांनी म्हटल्यात मराठी डायलॉग्स आणि नेसलीये एक सुंदर धोती आणि फेटा. रितेशच्या चित्रपटात त्याने स्वतःहून घेतलेला हा सहभाग नक्कीच आपल्याला थक्क करतोय. याचं एक कारण असंही असावं की त्याची आई मराठी आहे आणि म्हणूनच आपण मराठी बोलतो याचं समर्थन त्याने बऱ्याचदा केलंय. शिवाय असंच काहीसं कारण रितेशनेही दिलंय. सलमाननी हा सीन मराठीत केलाय म्हणून मला वाटतं की त्यांचे जे फॅन्स आहेत त्यांना सुद्धा सलमानच्या आई ह्या मराठी आहेत म्हणून त्यांना मराठी चांगलं बोलता येतं, हे लोकांना सुद्धा लय भारी वाटतं. सलमान किकच्या निमित्ताने आपली ईदी घ्यायला तर नक्कीच येतोय, पण त्याआधी 11 जुलैला तो आपल्या आईला ईदी द्यायला विसरणार नाहीये. आपल्या मराठमोळ्या आईला अभिमान वाटेल असाच काहीसा लय भारी अपिअरन्स सलमान देणार आहे 11 जुलैला, पहिल्यांदाच, तेही त्याच्या पहिल्या वहिल्या मराठी मूवी मध्ये. खऱ्या अर्थाने ममाज बॉय बनण्याचा सलमानचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.